नमस्कार मंडळी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य कसं जगायचं, कणहत कणहत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि ज्यांना आपल्या आयुष्याचं गाणं म्हणत हसत हसत जगायचंय त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाच्या सुरेल मैफिलीला कौतुकाचे 4 चांद लावण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तुम्ही जी बघता ती मुलाखत, पण आता इथे रंगणार आहे मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब हिनं घेतलेली मुकालात. आणि तिच्या निर्बुद्धपणाचे परिणाम भोगायला तिच्यासोबत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. अरे ऐक ना, परीक्षित ऐक ना, काय काय चाललंय तिकडे, मला सांग कसला गोंधळ आहे. हा 10-15 जण उठून गेले. अरे नको, असं नको करू. अरे बसव त्यांना. ऐक ना, एकतर ना कवींच्या मुलाखतीला कोणी येत नाही, जे आलेत ते पण चाललेत. असं काय करतोयस? माझ्यासाठी नाही चाललेत, त्या मॅडमसाठी आलेत. मला माहित नाही कधी सुरू होईल कार्यक्रम. मी मगापासून विचारतोय त्यांना. ते एवढंच सांगतायत की त्या मॅडम ज्या आहेत ना ते येत आहेत. हां नाही, त्या आल्या की मी तुला सांगतो. मला कळत नाही काय काय म्हणणं आहे त्यांचं. हां हो, अरे माझीच आहे मुलाखत, अजून कोणाची असणार आहे. हो ठेव ठेव. एक सर्वसामान्य चेहऱ्याचा माणूस. काय झालं? त्या मुलाखत घेणाऱ्या मॅडम कधी येणार आहेत? तुम्ही कोण? मी पृथ्वी प्रताप उर्फ कवी फिनिक्स. तुम्ही कवी आहात म्हणजे तुमच्या मुलाखत घेणार आहेत का मॅडम? हो. बसा बसा, मॅडम येतातच आहेत. बसा. नाही मगापासून इथे मारू का? हेच सांगतात. नाही ठीक आहे. हा नाही नाही, बसा बसा, मॅडम येतील. काय 4चा कार्यक्रम होता, 4:45 झाले. हो नाही, येत आहेत मॅडम. मॅडम आल्या आल्या. मॅडम मॅडम पडदा बंद आहे. ते ह्या कोण आहेत? Oh my God, one more man. Manager, tell him. अहो ह्याच आहेत त्या तरुणांच्या मनातलं ज्यांना जुळत नाही यमक, कॅप्शन आणि फोटोचं ज्यांना कळत नाही गमक, ज्यांच्या रील्स असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड बॉगलिंग, ह्या सगळ्यांच्या लाडक्या मोना डार्लिंग. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. Hello, केमिस्ट. केमिस्ट नाही, केमिस्ट कसं नाव असेल माझं? मी काय तुमच्या घरी फावल्या वेळात गोळ्या द्यायला येतो? नाही, मी कवी फिनिक्स. हॅलो. नमस्कार. तुमच्या आत्याचं फंबल पडलं होतं का नाव ठेवताना? आत्याने माझं नाव पृथ्वीक ठेवलं होतं. त्याच्यात काही फंबल नाही पडला. पण मी स्वतः कवी म्हणून जेव्हा नाव लावतो तेव्हा मी फिनिक्स असं नाव लावतो, कारण त्या शब्दाला अर्थ आहे. राखेतून जन्म घेणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. आणि माझ्या कवितांमध्ये तसं सिम्बॉलिझम असतं, म्हणून बाकी काही. ग्रेट. सो आपण चालू करूया कार्यक्रम. हो प्लीज. चला तुम्ही कपडे बदलून या. का कपडे का बदलायचे तुम्ही? माय गॉड, मॅनेजर टेल हिम, तुम्ही हे कपडे घालून मुकालात देणार आहात का? काय देणार आहे मी? मुकालात. एक मिनिट, सर्वसामान्य माणूस इकडे या. मला प्लीज सांगा, हे असं का बोलतायत? नाही, मराठी भाषेचा जरा गोंधळ आहे त्यांचा. तुम्ही प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. असं कसं? प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. कसं देऊ? मला सांगतो, कर्ता कर्म क्रियापद ह्याच लाईननी वाक्य येईल ह्याचा काही विश्वास नाही. अंदाज. अहो पण ह्या मुलाखत घेणार आहेत ना माझी. अंदाज घ्या. अंदाज. तुम्हाला माहिती आहे का रेडी मिक्स? रेडी मिक्स नाव आहे माझं. रेडी मिक्स नाव आहे माझं. रात्री 7 नंतर गौऱ्याच्या हातात दिसतो मी. माझं नाव रेडी मिक्स नाहीये. ओके फाईन. माझं नाव फिनिक्स आहे. ओके. आपण कार्यक्रम सुरू करूया. एक्साइटेड मॅनेजर.
गो अँड कर्टन. हा मी कर्टन देतो, तुम्ही बसून घ्या. ओके. हो व्यवस्थित होईल ना कार्यक्रम. ऑल द बेस्ट. थँक्यू ऑल द बेस्ट. कर्टन. बोला. काय काय बोलू? काही बोला. तुम्ही मला काहीतरी विचारणार त्याच्यावर मी बोलणार, तसं बोला. पण मी काय बोलू? अरे प्रश्न विचारा ना, मग मी बोलणार. माझ्याकडे तसं काहीच नाहीये. मॅडम हे प्रश्न आहेत हे विचारायचे. ओ माय गॉड, हे विचारायचं आधी द्यायचं ना. नॉनसेन्स. गेट आउट. थँक्यू मॅडम. या आय एम सो सॉरी. मी तुम्हाला विचारते प्रश्न. माझा पहिला प्रश्न असा आहे की लोकहोमिया चापरी चायक रुंदे तेरंग मंचावर बस लेले प्रू ट्विक ताप हेमा रमो ठेविकात आजव रविक. ग्रेट. एक मिनिट. रंगमंचावर बसलेले पृथ्वी प्रताप हे फार मोठे कवी आहेत. हे वाचलं तुम्ही आता? हो, तिथे लिहिलंय तसं. हे असं वाचलं तुम्ही? Yes. लोकहोमिया चापरी चुपरी. अरे हे प्लीज नीट वाचा. लोकहोमिया चाप. आजवर कवितांची 12 पुस्तके पृथ्वी प्रताप यांच्या नावावर आहेत. वाव. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आजवर उत्तम कामगिरी केलेली आहे. धन्यवाद. त्यांच्या गारगोटी आणि ठिणगी या कविता संग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. धन्यवाद. तर अशा विद्वान आणि लोकप्रिय कवीचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. धन्यवाद. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. So much love. Manager, come here. काय झालं? God. काय झालं? Manager. कवी. हे ते कवी. यात ओळखलं तर ना. कवी. मला काय समजत असेल ही कवीला? अरे तुम्ही काय करताय? एवढी प्रतिमा मलिन आहे कवींची बाहेर. कवी असं करता तुम्ही? काय असं का बोलतायत त्या? नो ऍक्च्युली ना तुम्ही कवी वाटत नाहीत. कारण ना तुम्ही असं लॉन्ड्रीवाले वाटता. आय एम सो सॉरी. कारण आमचा बबलू आहे ना, तो असेच कपडे घालतो भज्जा आणि जायपमा. हे कुठले कपडे घातलेत मी? भज्जा आणि जायपमा. हा भज्जा आहे आणि हा जायपम आहे. अरे लाज वाटते का तुम्हाला? नाही. ऐका ना, नाही माझा ना संयम सुटत चाललाय. जब्बा आणि पायजमाला त्या बज्जा आणि जायपमा म्हणतायत. नाही, त्या थोड्या एक्साइट झाल्या त्यामुळे ते असं बोलतायत. अरे हो, पण ऐका ना, तुमची भाषा शुद्ध आहे की नाही? हो. तुम्ही कोण आहात त्यांचे? मॅनेजर आहात की नाही तुम्ही? तुमची भाषा शुद्ध आहे, त्यांची नसू शकते. आपण प्रश्नांकडे येऊया. त्यांना प्लीज नीट विचारायला सांगा. ओके, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा प्रो ब्लेम दीपा. मर राहू दे. हे नंतर पुढच्या वर्षी थंडी पडेल तेव्हा जाळ्या आणि शेकोटी करा त्याची. ह्याच्यातले नका वाचू प्रश्न. मनाने काही तुम्हाला सुचत असतील तर घ्या. माझ्या मनाचा प्रश्न असा आहे की भंडारदऱ्याला कसं जायचं? कसाऱ्यावरून भंडारदऱ्याबद्दल मला का विचारता येते? नाही, कसं आहे माहितीये ना, मी रॉकी बरोबर पुढच्या आठवड्यात जाणार आहे. तिथे ना रिसॉर्ट आहे आणि आमचं ना सुमडीत गुमडी. काय तुम्हाला कविता ऐकायला आवडते? हो. ऐकू? हा. मॅनेजर, काय झालं? कविता ऐकवली. मला पण खूप आवडते कविता ऐकायला. माय गॉड, मला ऐकवा ना प्लीज. थोडा अजून वेळ जाऊ द्या, मी तुम्हाला एकत्र 4-5 ऐकवणार. सुपर. 4 and 5 कविता एकत्र. टेल मी, तुम्ही एवढ्या सगळ्या कविता भरून कशा वहीमध्ये लिहिता?
कविता सुचण्याची एक प्रोसेस असते. लक्षात घ्या, प्रत्येक जण हा कविता करत असतो, रादर तो कविता जगत असतो. त्याचं आयुष्य हे एक कविता असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, आपला जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा प्रत्येक जण 2 ओळी गिरवतोच कुठे ना कुठे वहीच्या मागच्या पानावर. तुमचा सुद्धा प्रेमभंग झाला असेल, तुम्ही सुद्धा कविता केल्या असतील. नाही, माझा प्रेमभंग झाला ना तेव्हा मी कविता नाही केली. मी इतकी पिली की मी वकिता केली. वकिता करायचे नुसतं, कविता कधीच नाही करायचे. माय गॉड, माय सेन्स ऑफ ह्युमर. एकदा घाल ना तुझ्या डोक्यात तो. एकदा घालून बघ. नाही, त्या फनी आहेत, थोड्या फनी आहेत त्या. थोड्या फनी. मूर्खाई बाई, एक नंबर मूर्खाई बाई जी माझा इंटरव्ह्यू घेते, आणि तिच्यापेक्षा जास्त मूर्ख तू आहेस जो तिची गुलामी करतोय. आणि मूर्ख लोकांची गुलामी करणारे शिक्षेस जास्त पात्र असतात. मॅनेजर, पुढचं विचारा. तुम्हाला वाईट वाटत असेल ना, तुम्हाला सगळे शिग कवी म्हणतात. मॅडम ते शीघ्र कवी नाहीये, ते शीघ्र कवी असं आहे. कशावरही पटकन लगेच असे कविताचे करतात त्यांना. कशावरही कविता करतात. ओ माय गॉड. मग तुम्ही नाकांच्या भोकांवर कविता करा. नाकांच्या भोकावर का करायच्या आहेत कविता? प्लीज. मी नाही करणार आहे नाकांच्या भोकांवर कविता. मग तुम्ही फुलावर करा. फुलावर करू शकतो. हो. फुला रे फुला नको इतका हसू, माझ्या प्रियसी सारखा तूही नको दिसू. वा सर, वा. धन्यवाद. आता ग्लासवर करा. आशिक अगर गिलास होता तो इश्क का जाम कितना भरा है उसका भी हिसाब होता. सर, वा सर, क्या बात है सर. गॉड, मला असं कळलंय की आता कविता करणं खूप सोपं असतं. काय? ते बसल्या कविता करताय. कविता करणं सोपं असतं. हो. मला ना भिंतीवर कविता सुचते. मी बोलू? कशाला मारायला बोलतेस? प्लीज. ए भिंत तुला पडलं भॉक. ए भिंत तुला पडलं भॉक. दिवाळीला फटाके पेटवले की सगळे करतात क्वाक क्वाक क्वाक. माय गॉड. वा. आता मला पंख्यावर सुचली आहे. खूप भारी आहे. मी तुम्हाला ऐकवते. एक नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू गुहू. वा. 2 नंबरवर पंखा फिरतो गुहू गुहू गुहू. आहा. 3 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 4 नंबरवर पंखा फिरतो गुहू 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 गुहू. 5 नंबरवर पंखा फिरतो गुहू कविता कशी वाटली? पंख्याच्या स्पीड सारखी. कशी? गुहू गुहू गुहू. अतिशय मनस्वी हितगुज. बघा आपल्या हास्यरसिकांना यावर काय म्हणायचंय. सई, धमाल परफॉर्मन्स होता. शिवा, तुझं खूप कौतुक. तू छान परफॉर्म करते यासाठी पण आहे, पण हेअर मेकअप कॉस्ट्यूममध्ये एक्सपेरिमेंट करणं, नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं निर्भीडपणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या कॅरेक्टरसाठी तर ते आहेच आहे. तुझ्या हेअर मेकअप टीमला आणि कॉस्ट्यूम टीमला माझ्या खूप कॉम्प्लिमेंट्स. Not everyone can pull off a blue lipstick, but you did. I'm proud of you. PP flawless नेहमीप्रमाणे. मस्त. राऊत, आपला आर्टिस्ट म्हणजेच आपलं सर्वस्व, मग तो कसाही असो. ही नस तुला जी सापडली ती लाजवाब आहे आणि मस्त परफॉर्म करतोस. मला मजा आली. कन्सेप्ट पण छान होती आणि तुम्ही विषयही छान खुलवलात. मस्त. वा. क्या बात. Keep it up. Thank you. मंडळी, हनीमूनच्या रात्री पत्नीला जवळ घेताना जर तिचं पहिलं प्रेम 4 पायावर चालत आलं तर
माझ्या बोलण्यातली गंमत करण्यासाठी बघा हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर सादर करतायत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, द वन अँड ओनली दत्तू मोरे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि हनीमून स्पेशालिस्ट विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. सई प्रसाददा बोला. एकंदरीत लागलेला सेट, आमिरने वाजवलेलं संगीत, या बेडवर पसरलेल्या पाकळ्या आणि हा एकंदरीत माहोल यावरून अंदाज आला असेलच मी कुठे आलोय. सईताई, कुठे आलोय मी? हनीमूनला. जगातली एकमेव बहीण आहे जी भावाच्या हनीमूनसाठी एवढी उत्सुक असते. येस, तुझा भाऊ आज फायनली बायकोला घेऊन हनीमूनला आलाय. आली माझी हनीमून स्पेशलिस्ट, 500 एपिसोड जुनी नववधू आली. कोणाला शोधतेस? नाही कोणाला. इथे मी. हो दूध आणलंय बदामाचं. बादाम. ते ठेव तिथे. अहो दूध. ठेव ना तिथे. ते ठेव आणि इथे जवळ येऊन बस. मला जरा गप्पा मारायचे. काय झालं, तू कोणाला शोधते? नाही काही नाही, थोडी अस्वस्थ. चालेल. मग फायनली तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार भेटला. काय कसला तरी आवाज आला ना? नाही कसला नाही आवाज आला आता. नाही हो, कसलाच आवाज नाही आता आला. मी ऐकला. अहो नाही आला, कसलाच आवाज नाही आला. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात, काहीतरी नाही, हेच बोलत होतो की फायनली तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला भेटला. मला सांग, तू काय स्वप्न पाहिली होतीस? कसला आवाज येतो? अहो नाही, मी 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 काय? मी आवाज काढतेय. मला ना खूप आवडतात असे आवाज काढायला. काय? मी काढलं. मी काढलं. मी काढलं. गमतीशीर आहे की नाही आवाज? मी काढला. असले आवाज काढणार आहेस? अहो नाही हो, गंमत केली. नाही, गंमत हरकत नाही. तुला आठवतंय आपण बघण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलो. हो. मला बघितल्यावर पहिल्यांदा तुझ्या मनात शब्द कोणता आला? तू शिवी दिली मला. नाही हो. ते आत्ता आवाज आला पुन्हा, कोणतरी आहे. अहो नाही. नाही नाही अहो कोणीच एक नाही. मिनिट, तू बाजूला इथे आवाज. तुमचा पहिला स्पर्श. मी पण या स्पर्शाची आतुरतेने वाट बघत होतो. एकंदरीत हनीमूनच्या रात्रीची वाट बघत होतो. तुझा पहिला स्पर्श. आणि ही हनीमूनची रात्र. कुत्रा आलाय, हात लावायला. बेटर, ओ तो माझा कुत्रा आहे. माझा कुत्रा आहे तो. धुंबी. धुंबी. तुझा कुत्रा आहे? धुंबी. माझा धुंबी आहे तो. तुम्ही ओळखलं नाहीत का त्याला? लग्नात होता. तुझाच कुत्रा आहे धुंबी? लग्नात होता. इथे कसा आला? आपल्यावर नव्हता फ्लाईट मध्ये. इथे कुठून आला? एकटाच नाही आलाय, ह्याच्यासोबत माझा भाऊ पण आलाय, बिट्टू. बिट्टू आलाय? हो. बिट्टू कुठे? बिट्टू. बिट्टू येत. बिट्टू. बिट्टू एक नंबर शॉवर आहे ताई. अरे धुंबी, हे काय चाललंय? आओ हा कधी आला इथे? आओ ते हनीमून हा आतमध्ये बाथरूम मध्ये काय चाललंय? सांगते, सगळं सांगते. मगाशी तुम्ही मला म्हणालात ना मी ते काहीतरी घेऊन येतो खालून. हा ते हे कोल्ड क्रीम. हा हा. तर तेव्हा ते दोघं जण आले इथे आणि लपून बसले होते, पण नेमका हा धुंबी बाहेर आला आणि तुम्हाला तुला कळतंय का? हे
आपण दोघं हनीमूनला आलो इथे. हो पण धुंबी माझ्याशिवाय राहत नाही हो, म्हणून तो आला इथे घेऊन त्याला. ए तुला अक्कल आहे का? असं कोण ताईच्या हनीमूनला येतं? नाही नाही भाऊजी सॉरी, खरं सॉरी. आम्हाला तुमचा हनीमून डिस्टर्ब करायचा नव्हता भाऊजी. बोल ना पटकन बोल ना. आलायस का इथे तू? धुंबी अहो धुंबीला बरं नव्हतं वाटत आणि ताई चुकून त्याची औषधं इकडे घेऊन आली. मग मी म्हणालो आता मेडिकलमध्ये जा, औषधं आणा, त्यापेक्षा फ्लाईटने हिमाचलला जाऊया आणि औषधं घेऊन येऊया म्हणून इकडे असं. तू येडायस का रे जरा? मेडिकल मध्ये जाऊन औषधं आणण्यापेक्षा तुला हिमाचलला फ्लाईट नेणं सोपं वाटलं. ताईशिवाय राहत नाही तो. अरे तू डोक्यावर, अरे आमचा हनीमून आहे हनीमून. तुम्ही नका काळजी करू, आम्ही बाजूचा रूम बुक केलाय, आम्ही तिकडे राहतो, तुम्हाला काही करत नाही. ठीक आहे ताई? तू दे ना औषध. मी आम्ही जातो औषध पटकन. हो देते देते. औषध घेतलं निघून जातो ना. धुंबी औषधं घ्यायची हो, धुंबी. तुझ्या आईला दाढीवाला बोकड आहे की कुत्रा काय कळत नाही. आता तू घेऊन जा, मी नंतर देते. त्याची वेळ झाली की नाही त्याला. चला. बाय धुंबी. बाय बाय बाय. निघे निघ. चल. धुंबी धुंबी भाऊजींना बाय कर. कुठला प्रकार आहे बाय करायचा? अहो कुत्र्यानं कुठे हातपाय करतात, ते काहीतरी हलवतात. जाऊ दे ना. हे चल धुंबी चल. बाय धुंबी. चला. येते हा दीदी येते. हो ग धुंबी तो धुंबी. कुणी ऐकलं तर वेड्यात कळेल. हनीमूनला बायकोवर कुत्र्याला घेऊन गेलो. हे काय चाललं? काय चालू झालं माझ्या हनीमून? सॉरी ना. चल यार सगळा मूड घालवला. रागव नका. गप्प बस. सेम कुत्र्याला केलं. सेम कुत्र्याला केलं सत्ता. मोठं मोठं मोठं. सॉरी ना. चिडू नका ना. गप्पा जाऊ बस. द्या ना. पण ना कधी ऐकलं. अरे धुंबी धुंबी शांत हो, शांत हो धुंबी, शांत हो, शांत हो. येडाय का? शांत हो. तुम्ही काय तुझं? सॉरी आय एम सॉरी. तुम्ही काय झालं? तुला काय झालं? काय प्रॉब्लेम आहे यार? हे मला काय विचारतोस? तू येतोस इथे? नाही तेच सांगतोय. अगं ताई हा औषध घेत नाहीये. अरे. तो म्हणतो मी औषध फक्त ताईकडून घेणार आणि त्याशिवाय औषधाला हात नाही लावणार. हा माझा निग्रह आहे असं बोलला. हे कोण बोललं? धुंबी हे एवढं मोठं वाक्य हा बोलला? कुत्रा बोलला हा माझा निग्रह आहे. तुमचा ना धुंबी भाऊजींना निग्रह बोलून दाखव. म्हणून दाखव. हा. ऐकलं? त्याला बोलता येतं. काय बोलला तू? धुंबी तो. आला माझ्या हनीमूनच्या रूम मध्ये आला तू निग्रह. मला काय बोलतो निग्रे? भाऊजी तो निग्रह म्हणतोय. निग्रह नाही निग्रह बोलला निग्रे. निग्रह म्हणतोय तो. अहो, काय तुम्ही कुत्र्याकडून क्लॅरिटीची अपेक्षा करताय? क्लॅरिटीसाठी गौरवर काम करू आपण. हे तू बोलतोयस? धुंबी आहे आमचा धुंबी. कुठला कुत्रा एवढा निग्रे बिग्रे बोलणार? कुठला कुत्रा? अहो, बोलतो तो. आमच्याकडे एक पोपट होता ना, त्याला मी बोलायला शिकवायचे. त्याच्यासोबत धुंबी पण शिकला बोलायला. अहो एवढंच काय, धुंबीला गाणं पण म्हणता येतं. ऐकायचं तुम्हाला? धुंबी भाऊजींना ते नाचरे मोरा गाणं ऐकून दाखव. हा, ऐका आता. धुंबी तो बघितलं? किती गोड केला बघितलं? किती गोड केला. आता तुझी पाळी. मीच देतो टाळीला. हिथं कुठली टाळी देणार आहे तो? चांगलं केलं. चला औषध घ्या. अरे वा वा वा. थँक्यू भाऊजी थँक्यू. आता आम्ही निघतो, तुम्ही मग चला चला जा. चल घेऊन जा. बाय बाय. बागू म्हणजे टोमट. बाय धुंबी. बाय बाय. अगं माझे बेबी म्हणजे डुंबी. गेला आता. काही तो येत नाही लवकर. काय सॉरी ना. हा कुठला हनीमून आहे? आता तो नाही येणार. आय एम सॉरी. तुम्हाला माझ्यासाठी खूप काही करा. एवढी स्वप्न पाहिली होती मी हनीमूनच्या रात्रीची. तुझ्या धुंबीने माझ्या स्वप्नांवर एक पाय वर करून गेलाय तो. आय एम सॉरी. गाणं ऐकव. काय गाणं ऐकव. जरा माहोल बनव.
बर मूड गेलाय का तुमचा बर याला सांग झाले. अरे याला सांग ए बंद कर रे त्याला. ए त्या तुम्हीचा माईक बंद करा. गप करा. अहो ऐका 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 माझं काय आहे ना धुंबीचं कसं आहे माहितीये रात्री आहे ना त्याला झोपवताना पहाटेची गाणी ऐकवली की त्याला झोप येते त्याशिवाय त्याला झोपच येत नाही. काय हा काय प्रकार आहे. अहो खरंच पहाटे ए बिट्टू ए बिट्टू धुंबी थोबाड बंद. बिट्टू थोबाड. अरे ताई धुंबी ऐकतच नाहीये. का मला वाटतं आज ना डुंबीचा बैठकीचा मूड आहे. म्हणजे आज तुझी आणि त्याची जुगलबंदी होत नाही ना तोपर्यंत तू झोपणार नाही. काय सांगतो हा. अरे देवा बरं ये 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 गं माझ्या धुंबी अरे, honeymoon. धुंबी आपण करूया हनीमून होईल थांबा 1 मिनिट थांबा काय काय तुला झोप नाहीये तुला गाणी ऐकायची जुगलबंदी करायची ओके काय ना हा फक्त मान हलवतो. यांना ना मध्ये मध्ये ना रंगमंचावर इथे असं फिरवलं पाहिजे नाहीतर हे असं तुंबलेलं बाहेर पडत राहत. का हेच करूया का. क्या बात मस्त. आज कबाब में हड्डी नाही पूर्ण कुत्रा होता त्यामुळेच आम्हाला फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. बघा आपल्या हास्यरसिकांनी हास्य गाणं मैफिल कशी वाटली प्रसादा. वा 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 फार सुंदर फार मजा आली. नमा फार गोड दिसतेस फारच गोड दिसतेस. थँक्यू. पशा मला असं वाटतं ना तुला असंच पाहिजे. कारण मला सांग जगातला कुठला माणूस रूमचा दरवाजा सताड उघडा ठेवून हनीमून साजरा करतो. सही पकडे हो. दत्तू तुझं एक मला कळलंय तू एकदा कुठल्याही गोष्टीचा निग्रह केलास ना की तू ते करतोस. फार मजा आली. मस्त दत्तू फॅन्टॅस्टिक बने मस्त मस्त. मला असं वाटलं होतं केव्हा तरी पहाटे काहीतरी होईल पण नाही ते सकाळपर्यंतची बैठक फिक्स होतीच. फार मजा आली. वंडरफुल. सई मॅड परफॉर्मन्स होता. भावा मस्त लिहिलं होतंस. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि म्हणजे तुझ्या भल्यासाठी मी कायम एक्सायटेड असेन हे लक्षात ठेव. वेडा परफॉर्मन्स होता आणि सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे ज्या शिपचे कॅप्टनच त्यांच्यातच एवढा मॅडनेस भरलाय तो आमच्यात पाझरणारच हे साहजिक आहे. बाय द वे श्वानाचा जो आवाज काढला होता तो आमच्या सरांनी काढला होता. स्वामी सरांचा सर कमाल. तुसी कमाल हो. मजा आली. मस्त. क्या बात है. थँक्यू सो मच. मंडळी आता इथे पार पडणार आहे लवकरच रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमाचा लॉन्चिंग इव्हेंट आणि ज्यासाठी इथे जमलेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे थँक्यू 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 थँक्यू. येस 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 हो या 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 थँक्यू 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 थँक्यू. येस 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 येस. ए विराज ए थँक्यू. लिसन एव्हरीवन ऐका. गाईज 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 थँक्यू थँक्यू. तुम्ही आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहात माझा नवीन चित्रपट उर्वशीच्या हिरोईन लॉन्चसाठी. हो मला माहिती आहे तुम्ही खूप आतुर आहात. खूप उत्सुकता आहे तुम्हाला की नेमकी उर्वशी कोण आहे. या या पण थोडी कळसोसा अजून काही क्षणातच ते कळणार आहे. तोपर्यंत एन्जॉय द ड्रिंक्स एन्जॉय द स्टार्टर्स अँड लेट्स हॅव अ नाईस इव्हनिंग अ फॅन्टास्टिक इव्हनिंग. 3 cheers for उर्वशी. ओंकार सर हाय अरे वनी 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 हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ आर यू.
सर खूप भारी वाटते. म्हणजे मराठी चित्रपटाच्या हिरोईन लॉन्च साठी इतका मोठा इव्हेंट खूप कमाल आणि खूप कौतुकास्पद आहे सर. अरे असं काय करतेस? आता मराठी पिक्चरनी पण एक पायरी वर गेलं पाहिजे. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आपण आपल्या ऍक्ट्रेसेस ना वर नाही आणणार तर कोण आणणार? सर क्या बात आहे. कोण आणणार? आपणच आणणार सर. पटकन एक बाईट घेऊ सर. माझ्या आधी प्लीज आमच्या सरांचा घे, प्रोड्युसर सरांचा. अरुण सर बाईट. एक मिनिट. रेडी या. हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी फनी गर्ल वनी आज पुन्हा एकदा विदाऊट इन्व्हिटेशन मी आलेली आहे उर्वशी या चित्रपटाच्या हिरोईन लॉन्च इव्हेंटसाठी. मित्रांनो, हा पडदा पडणार आहे आणि हे रहस्य उलगडणार आहे की नेमकी उर्वशी आहे तरी कोण. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक ओंकार राऊत, चित्रपटाचे निर्माते अरुण कदम आणि चित्रपटाचे हिरो रोहित. अरे बाईट आहे. चित्रपटाचा हिरो रोहित माने. सर, काय सांगाल या सिनेमाबद्दल? म्हणजे जामच भारी सिनेमा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सिनेमा आमचा आहे ना, म्हणजे थिएटरवर चालणारच नाही. म्हणजे जाम धावणार आहे, सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. म्हणजे भारत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, ऍक्च्युली कसं आहे त्याची स्टोरी, की उर्वशी जी आहे ना, ती शेतात काम करत असते. मग गावातला जो आमचा सरपंच आहे तो अशी मुलकुटे मारतो ना, तिला खांद्यावर घेऊन जात होती. सर अरुण सर वनी, काय सांगताय तुम्ही? असं काहीच घडत नाही आपल्या पिक्चर मध्ये. आमचे प्रोड्युसर सर आहे ते लईच कॉमेडी आहे ती. म्हणजे लईच कॉमेडी करायची सेटवर. म्हणजे कसा टाइम जायचं कळायचंच नाही. सरांनी मला कोल्हापुरी भाषेचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे कोल्हापुरी भाषेतले जे बारकावे असतात नाही ते सरांकडून शिकायचे. हित्त आणि काय करायला हे एकच वाक्य त्यांनी मला शिकवलं. एवढी कॉमेडी करते की नाही की सरांनी त्यांना रोलच दिला पिक्चर मध्ये. म्हणजे मी स्वांगाड्याचा रोल केलेला आहे. गड्याचा रोल केला. कोण? स्वांगाड्याचा केलं. सोंगाडी नाहीये पिक्चर मध्ये सर. कुठला सिनेमा बघितला तुम्ही कुठलाच? एकच मिनिट. रोहित तू इंटरव्ह्यू दे. सर इथे एक मिनिट. तुम्ही काय करताय सर? आपल्याला हळूहळू सगळं रिव्हील करायचं आहे की नाही? आज आपण हिरोईन लॉन्च करणार आहे, मग पोस्टर लॉन्च करणार आहे, मग टीजर येणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आहे की नाही सर? प्लीज असं करू नका. मी हँडल करतो सगळं. तुम्ही आरामात तिकडे बसा. छान. उठ. ओके. हाय, कैसा है? कैसा है? ओके. आपली फिल्म उर्वशी. ओके. हाय, सावत्या कसा आहेस? हाय, फनी गर्ल वनी. हाय, आय एम गौरव मोरे फ्रॉम मुंबई पेट्रोल. तुम्हाला अरे बापरे, सोशल मीडियाचा इम्रान हसमी. क्या बात आहे. आज इकडे कसं काय? म्हणजे रिप्लाय करतच ना आपल्या 3-3 दिवसांनी. बाकी ती कशी आहे काय ग त्यांना बरोबर. अरे ओ चॅट्स. हाय हाय हाय. काय झालं? नाही. ओ अरुण सर, याला कोणी बोलवलं इथे? अरे मीच बोलवलाय. आपल्या सिनेमात काम करतो ना तू. बरे आहात ना तुम्ही? याचे सगळे सीन एडिट झालेत. नाहीये सिनेमात. नाहीये तो सिनेमात. अरे बापरे, त्याला सांगायला पाहिजे तू ना. मी थांबा जरा. सांगायला पाहिजे करू नका. या पिक्चर साठी त्यांनी एक बॉलिवूडची फिल्म सोडली होती. हास्य जत्रेसाठी 1 वर्ष गॅप घेतला होता त्यांनी. मी त्याला म्हटलं एक्सक्लुझिव्ह राहा म्हणून, जरा पिक्चर रिलीज होईपर्यंत कुठे काम घेऊ नकोस. ते पण नाही घेतलंय त्यांनी. आता जर ह्याला कळलं ना तर अरे मीडिया बघून हा बोंबाबोंब करेल. मला माहितीये तो काय स्वभावाचा आहे. तो गोंधळ होईल सगळा. थांबा जरा. थँक्यू रोहित सर. मित्रांनो, आपण आता बघताय की आपल्या सोबत आहेत हास्य जत्रा फेम गौरव मोरे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. गौऱ्या 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 कैसा है मेरा दोस्त यार? कैसा है? म्हणजे काय एकदम मस्त आहे मी. मस्त आहे सर. एक बाईट घ्यायची. नाही भाई, आधी माझ्याशी बोल. बाईट बीट नंतर. फनी गर्ल पहिला दोस्त. ठीक आहे चल. गौऱ्या. हा बोल गौऱ्या.
सुन भाई ये सब देख रहा है ना? अरे, म्हणजे काय यार? पब्लिसिटी वगैरे म्हणजे? सगळं मार्केटिंग टीमला दिलाय मी. तोही सब प्लॅन करते. खतरनाक प्लॅन आहे, खतरनाकच आहे यार. खतरनाक म्हणजे सांगू नको, एक एक टप्पा वाय टप्पा रिव्हील करणार आहे सगळं. हो ना? हा, इथे काय झालं? हाय 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 ना. ओके यार. हा. नाही एक लक्षात ठेव, मी सांगतो ते ऐक, नीट ऐक. बोल ना बोल ना. आज हिरोईन रिव्हील करणार आहोत आपण आज तुला रिव्हील करणार नाही आहोत. असं का? आपण स्ट्रॅटर्जी आहे यार गौऱ्या. कसली? पब्लिसिटी स्ट्रॅटर्जी आहे ना. अरे पण आपला आहे ना, हिरोईन लॉन्च आहे त्यामुळे सगळे लॉन्च होणार ना आपण. नाही नाही, फक्त हिरोईन लॉन्च होणार आहे. तुला आज रिव्हील नाही करायचंय. तुला कोणी विचारलं तू सांगायचं मी तर बाबा नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी एक ॲज ए हितचिंतक म्हणून आलेलो आहे. मी एक वेलविशर म्हणून. जिगरी आहे माझा गौऱ्या. क्या 15 दिवस काम केलंय मी सिनेमात यार. डबिंग पण केलंय. 1 वर्ष हास्यचित्रला गॅप घेतला यार. असं नको करू. आपण तुला रिव्हील करूया. अच्छा पण अरे ओंकार, आता पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी फिल्म रिलीज होणार आहे. आय नो. कर ना मला रिव्हील. हे बघ काय आहे की करूया. आपण शुक्रवारी म्हणजे आपण तुला शनिवारी रिलीज करूया. शनिवारी रिव्हील करूया आपण तुला. मला शनिवारी? अरे फिल्म शुक्रवारी येणार आहे, मी दिसणार शनिवारी. काय होणार त्यांनी सांग मला. अरे तुला बेसिकच नाही कळत आहे गौऱ्या. काय बेसिक मला नीट समजून सांग ना मग. शुक्रवारी लोकांना माहितीच नाही बाई गौऱ्या पिक्चर मध्ये. शनिवारी लोकांना माहिती आहे गौऱ्या पिक्चर मध्ये. मग शुक्रवारच्या लोकांना कळलं की भाई शनिवारी गौऱ्या पिक्चर मध्ये. मग शुक्रवारी 2 कोटीचा गल्ला जो झालाय तो ऍड होणार शनिवारी, म्हणजे 3 कोटी 2 कोटी 5 कोटी, आणि रविवारी तर म्हणजे 5 10 कोटी बाई. किसके वजह से दवना म्हणली गावरा मोर वेगळं काहीतरी वेगळंच केलं यार. क्या मी आता काय करायचं, पण मी काय बोलायचं नाही. काही कोणाला बोलू नकोस. तू फक्त हितचिंतक आहे म्हणून सांग. हितचिंतक. तू पिक्चर मध्ये नाहीच आहेस. तू खरं तर लॉन्चच्या आधी गेलास तरी चालेल, शूटिंग आहे म्हणून. निघ तू सर. थांबतो ना आता. आलो एवढं जॅकेट बिगेट घातलं, गॉगल बिगेट लावला. जॅकेट खूप वाटतंय रे ते. मग ते जरा ना तू हिरोच आहेस असं वाटतं पिक्चरचा. फिल्म मध्ये केवढा मेजर रोल आहे. नाही पण रिव्हील नाही करायचं. काढ जॅकेट काढ. नॉर्मल बरोबर आहे. स्ट्रॅटेजी भारी यार, मला आवडली. अरे म्हणजे काय, माझ्यावर विश्वास आहे तुला? माझ्यावर विश्वास आहे. पहिला नट आहे ज्याला तू शनिवारी लॉन्च करणार आहे. विराज इथे ते सोड. हे घे जॅकेट घाल. ह्याला जॅकेट. हे गॉगल पण. आणि हा श्यामला दे, बांगरला. माझा अरे चांगला आहे. ठीक आहे ना. छान. आता ओके आहे ना. ओके. इथे या कोपऱ्यात बस. कोणी काय विचारलं तर काय सांगणार आहेस? आय माहिती चिंतक. एकदम कॅज्युअल ठेवा. कॅज्युअल. कॅज्युअल, एकदम कॅज्युअल. एवढं पण नाही, एवढं नॉर्मल. खांदे बिंदे पाडून चाल. ओके. ए गौऱ्या, काय रे इकडे कुठं आलाय का तू? इकडे कुठं म्हणजे तुला काय माहित नाही. ओंक्या रोहित तुझं काय ते? चल ना बाबा तिकडे. ह्याला सांग. तू जा ना तिकडे यार. याला माहितच नाही तुम्हाला शनिवारी लॉन्च करणार आहे म्हणून. ते मला विचारतंय मी तर काय करते म्हणून. सांगू याला. गौऱ्या नको ना यार. गौऱ्या यार, लोक बघतायत यार. कॅज्युअल ठेवू ना यार. सिरियसली राहा. सिरियस राहा. कॅज्युअल करायचं पण सिरियसली करायचं गौऱ्या प्लीज. ओके. फिल्मला नुकसान होईल. तू बस तिकडे. या साईडला तोंड करून बस. इकडं असा बस. इथे नाही, तिकडे जा. तिकडे. अरे 16 तर माग आहे ना. अरे नको रे, काय नाही. बस. ओंक्या हे वेगळं काहीतरी. येस आपल्याला आता होय. येस डन. ए गौऱ्या, म्हणजे तुला लगा खरंच माहितच नाही काय कशाबद्दल. काय चाललंय तुझं? काय चाललंय? लॉन्च करायचं आहे आपल्याला. चल तिकडे. चल तिकडे. हाय गाईज. हाय हॅलो. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे. तर पाहूया कोण आहे उर्वशी. इंट्रोड्यूसिंग शिवाली परब इन एज उर्वशी. काय करतोय? अरे आपला इव्हेंट आहे. नको ना. अरे ह्या गाण्याची होतो की मी. पण नको ना. नको. लोक बघताय. हस आता. हस. मला मिठी मार. कोण तिकडे. इकडे काय ठेवलं मला तेच कळत नाही. गाईज मीट माय स्टार शिवाली परब.
तू तिकडे गौऱ्या हा म्हणजे नाहीच माहित तुला म्हणजे कोणीच सांगितलंच नाही तुला. अरे एवढा मोठा कार्यक्रम आहे तिकडे लक्ष दे ना, माझ्याकडे काय तुझं. तुला आता पुढच्या पिक्चर मधनं काढून टाकेल ना मी त्याला परत. तसं नाही चल तिकडे. याला सांगू का ना माझी दाजी. मिठी मार हसल लोक बघताय. ओंक्या मी बघ हसतोय पण मला त्रास व्हायला लागला ओंक्या. अरे इकडे कोणाकडे बघू यार मी असं करून. ही इज माय हिरो रोहित माने. चेतनानी पण एक कमाल भूमिका केलेली आहे ग्रे शेडची. आणि नवोदित कलाकार विराज जगताप आणि आमचे प्रोड्युसर अरुण कदम. या गाईज आपण पोस्टर लॉन्च करूया. अरुण सर पोस्टर लॉन्च करा. या साईडला या. हा येस हा सर 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 वरून खाली करायचं आहे. थँक्स. अरे पण चेतना बने दत्तू ओंक्याकडे गौऱ्या मी नाही पोस्टरवर. ओंक्या मी नाही पोस्टरवर यार. हो हो मी का नाही पोस्टरवर ओंक्या. लोक बघतायत गौऱ्या. लोक बघू तर मला सांग मी का नाही पोस्टरवर. अरे तुझा पोस्टर वेगळा काढणार आहे ना. अरे कुठला वेगळा पोस्टर काढणार आहे. अरे तू आता मला सांग इंट्रोडक्शन करताना सगळ्यांचं केलं त्या विराजचं पण केलं. त्याचा एक सीन आहे पिक्चर मध्ये साहेब तुमचं पत्र त्यात त्यांनी 22 सेक घेतले. त्यावेळी एका टेकला काय बोला साहेब तुमचं तप्र असं बोला. त्याला तू यार तू अनाऊन्स करतो की हा विराज नवोदित दत्तूचा पण फोटो लावला यार तू. मला माझा फोटो काढा मला सांग पहिला. अरे प्लीज यार आपण अलग करणार ना तेरा. पब्लिसिटी पॅटर्न आहे गौऱ्या. आपण अरे ओमक्या वचरीतील सांग ना तो नाही आपल्या सिनेमात आवड काय फालतूगिरी करत. एक मिनिट सर एक मिनिट थांब. अरुण सर काय म्हणले परत बोला. अरे तुम्ही नाही सिनेमात म्हणजे अशी चाय घालतात ना चाय पत्ती बाजूला काढतात त्याचं काढलंय तुम्हाला या सिनेमातून. तुम्हाला पिक्चर मधून काढलं नाही. अरे भिकाऱ्या मी हिंदी सिनेमा सोडला वेब सिरीज सोडली. हास्य जत्रेत गॅप घेतला मी 1 वर्ष. त्या पायाचा जॉब मी करतो घरी बसून. सगळ्यांच्या एपिसोड बघतो. दादा मस्त केलं तू छान करतो दादा हे घरी बसून मी करतोय. अरे तू मला पिक्चर मधून काढला यार. आता जर मी परत गेलो हास्य जत्रेमध्ये तर 3 महिने फक्त माझ्यावरती एपिसोड होतील. मला बोलू एका इंटरला घेतील एक जोक मारतील आणि पाठवतील. तू कळत ना तुला यार. ए गौऱ्या अरे मगाचपासून तीच सांगतोय लागा तुला मी तर. अरे सांगत होतो नाही मी तुला मगाशी. तुला माहिती होतं मग तू माहितीये सगळं लागा तर. तुला सगळ्यांना माहिती होतं मी पिक्चर मध्ये नाही म्हणून. माहितीये लागा गौऱ्या सगळ्यांना मी तुला विचारतोय का बसणं. भिकारी आहेस तू. तुला आपण नवीन पिक्चर मध्ये घेऊया. कोणत्या. मोती लिंबू घेऊया ना. मला नाही करायचं पिक्चर मध्ये काम तुझ्यासोबत. इन अँड ॲज मोती लिंबू म्हणून गौरव मोरे. किती भिकारी आहे बे तू. ऐक ना चल मला नाही करायचं काम तुझ्यासोबत. एवढं पण आपण मला नाही करायचं यार. गौरव म्हणजे तू इतके दिवस शूट केलंस आणि आता तुझा रोल एडिट झालाय काय वाटतंय तुला. रात्री 10 हिरव्या मिरच्या खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला कसं वाटेल तसं वाटतंय मला. जाम बेकार क्रिएटिव्हिटी मर भिकारी जाम. मस्त मी जाणून घेण्यास फार उत्सुक आहे. प्रसाद ओक यांचं काय म्हणणं आहे परफॉर्मन्स नंतर. प्रसाद दा. वंडरफुल फॅन्टॅस्टिक. काही दिवसांपूर्वीच मी याच पद्धतीने चंद्रमुखीला लॉन्च केलं आणि तिथे अनेक हितचिंतक आले होते. ते हितचिंतक वेगवेगळ्या ठिकाणी निर्माते दिग्दर्शक म्हणून काम करत असतात, अभिनेते म्हणून काम करत असतात. ते असा सूड उगवतील असं मला कधी वाटलं नव्हतं. फार रंजक परफॉर्मन्स होता आणि फार अप्रतिम कॅरेक्टर्स निभावली सगळ्यांनीच. मला कौतुक यासाठी वाटतं की विराजपासून अगदी वनितापर्यंत एवढे छोटे छोटे रोल सुद्धा आपण इतके आपल्या
प्रामाणिकपणाने मोठे करतो की असं वाटतं या इथे उभे असलेल्या प्रत्येकाचं एवढं मोठं पोस्टर लागावं आणि त्याच्याकडे लोकांनी ताठ मान्य करून बघत राहावं. आणि एका प्रहसनासाठी एवढा खर्च कशाला करायचा असा विचार आपल्या निर्मात्यांच्या मनात कधीही येत नाही. आणि म्हणून आपली समृद्धी कायम टिकून आहे. वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. नेत्र दीपक सादरीकरण, धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.